वसई शहर महानगरपालिका निवडणुकीमध्ये आज अर्ज माघार घेण्याचा शेवटचा दिवस होता आणि त्याची वेळ देखील संपलेली आहे। आपण जर बघितलं तर आपण आता प्रभाग समिती ड या वसई महापालिकेच्या कार्यालयासमोर उभा आहोत। या ठिकाणी प्रभाग क्रमांक 15, 17, 22 या उमेदवारांचे अर्ज माघार घेण्यासाठी या ठिकाणी मोठे राजकीय षडयंत्र आपल्याला पाहायला मिळालेले आहे। सकाळपासूनच बहुजन विकास आघाडीचे कार्यकर्ते, नेते मंडळी आणि उमेदवार, त्याचबरोबर भारतीय जनता पार्टीचे नेते, कार्यकर्ते आणि उमेदवार हे या ठिकाणी आले होते आणि या ठिकाणी बिनविरोध सीट काढण्याचा प्रयत्न जो आहे हा करण्यात येत होता, परंतु या ठिकाणी कोणतीही सीट बिनविरोध निघालेली नाही आहे। परंतु या आज सकाळपासूनच या ठिकाणी राजकीय नेते जे आहेत हे आले होते आणि आर्थिक उलाढाल करून बिनविरोध सीट काढण्याचा प्रयत्न सुरू होता, परंतु अद्यापही कोणतीही सीट बिनविरोध निघालेली नाही आहे। त्यामुळे वसई महापालिका प्रभाग क्रमांक 22 मधील जी भारतीय जनता पार्टीची अधिकृत पॅनल आहे, या पॅनल विरोधातच निष्ठावंत भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांनी मात्र एक अपक्ष पॅनल तयार करून या ठिकाणी निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेले आहेत। त्याचबरोबर बहुजन विकास आघाडी देखील या प्रभागामधून निवडणूक लढवत आहे। एकंदरीतच पाहायला गेलं तर भारतीय जनता पार्टीचे प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे निकटवर्तीय अशोक शेळके यांना तिकीट देऊन माजी नगरसेवक किरण भोईर यांना डावललं असल्यामुळे अपक्ष पॅनल जे आहे हे प्रभाग क्रमांक 22 मध्ये आज निवडणुकीच्या रिंगणामध्ये उतरलेला आहे आणि ते देखील सांगत आहेत की आमचा विजय निश्चित आहे। परंतु येणाऱ्या महापालिका निवडणुकीमध्ये खऱ्या अर्थानं भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्त्यांचं अपक्ष पॅनल हे मात्र या प्रभाग क्रमांक 22 मधून निवडणुकीच्या रिंगणामध्ये आहे। त्यामुळे आता बहुजन विकास आघाडी आणि भारतीय जनता पार्टी अधिकृत उमेदवार आणि भारतीय जनता पार्टीचे निष्ठावंत कार्यकर्ते यांचं अपक्ष पॅनल यामधून कोण आता या निवडणुकीमध्ये जिंकतं याकडे आता सर्वांचं लक्ष लागलेलं आहे। संदीप गायकवाड, APS मराठी, नालासोपारा।